ही राघवची कालची ड्रॉइंग. चला आम्ही निघतोय, आम्हाला वेळ झाला आहे स्कूलमध्ये. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे दीप अमावस्या. आज दीप अमावस्या आहे. आता मी राघवला सोडून आले, साधारण 9:30 वाजले. येताना मी थोडीशी फुलं घेऊन आले होते देवबाप्पासाठी. घरातलं सगळं आवरून झालं आहे माझं. आता मी देवपूजा करते आणि जे दिवे मी कालच धुवून ठेवले होते, काही आज धुतले, त्यांची पण पूजा करायची आहे. चला, माझी देवपूजा झाली आहे. आता देवाच्याच बाजूला एक मिनट दाखवतो. छोटा पाट असा इथं मस्त मावून जातो, त्याच्यामुळे माझी पूजा सगळी इथं मांडता येते मला. अशी माझी देवपूजा झाली आहे. दिव्यांची पण पूजा केली आहे. छोटीशी रांगोळी काढली. हे आमचं छोटंसं देवघर. कसं वाटतं नक्कीच सांगा. देवपूजा वगैरे तर झाली आहे. आता चला घरातलं आवरून घेऊया, कारण बघता बघता राघवला घ्यायला जाण्याचा टाईम इतका पटकन होतो ना की बस कधी. आज तर घरातलं खूप काम झालं आहे. चला, बाहेर पण एक छोटीशी रांगोळी काढली आहे. चला मी तुम्हाला ती दाखवते. ही आहे माझी छोटीशी रांगोळी. अंधार असल्यामुळं मला टॉर्च लावावा लागला आहे. आता ना लवकर कपडे धुवून घेते, कारण आभाळ आलं आहे. पाऊस जर आला ना कपडे वाळणारच. राघव, तू मॅमला दाखवलं का आपण काल काय केलं होतं ते? हा, काय म्हणे? पण बुक सारखं स्कूलमध्ये सबमिट केलं. हो का? हा, आणि बर्डचं बट बोललो. हा बोललो मी. पण काय? मॅमने बघितलं नाही. बट नाही बघितलं? नाही, बर्ड नाही बघितला? बट बघितलं, फक्त एका मॅमने नाही बघितलं. अच्छा, जाऊ दे. एका मॅम नंतर बघते. मॅमने होतं बघितलं. माधुरी मॅमनी नाही बघितलं का? नाही, माधुरी मॅम. माधुरी मॅमनी बघितलं नाही. नाही बघितलं? हा, फक्त नवीन मॅमने बघितलं. बरं ठीक आहे, जाऊ दे, उद्या बघते. इथं आपला मस्त गुळाचा शिरा रेडी आहे. इकडं डाळ फोडणी देते. आणि आता जायचं आहे, काय करायचं आहे राघव? देवबाप्पाला नैवेद्य द्यायचं आहे आपल्याला. ओके, पण आमच्या खंडोबाने आधीच नैवेद्य घेतला आहे, हो ना? हा आमचा खंडोबा जेव्हापासून भजे तळलेत, कुरडे तळलेत, तो येता जाता खातोय. तर नैवेद्य रेडी आहे. आपण आता देवबाप्पाला नैवेद्य दाखवूया. राघव लाईट लाव ना देवबाप्पाचा. ते ट्रे ओपन के. हा ट्रे ओपन कर. नैवेद्य ठेवला आहे बाप्पाला. तर पाणी वळून घेऊ आपण. नैवेद्य ठेवून झालं आहे, पाणी फिरून झालं आहे. राघव आता बाप्पा करतो. व्हेरी गुड. आणि ते पाणी फिरव ना देव बाप्पाला. त्या या छोट्या तांब्या त्या हातावर घ्यायचं. राईट हँडवर घे थोडंसं. असं कर, असं. राईट हँडवर घे. हां हां, आणि ताटाभोवती फिरव. थोडं 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 थोडं. हां, असं फिरव इकडून. असं असं फिरव. नाही रे, असं का? आणि काय म्हणायचं? जेवणवर का? जेवणच्याच ताटावर. काय बोलायचे? असं असं फिरवायचं पाणी. सोड. असं फिरवायचं रे. नमस्कार कर. नमस्कार. सुखी ठेव. सुखी ठेव. अक्कल येऊ दे. अक्कल येऊ दे. शहाण्यासारखं वागू दे. फ्रेंडसारखं वागू. कणकेचे दिवे केलेत. आता रागवलं यांनी ओवाळायचं आहे आम्हाला. राघव, आता आम्ही राघवला ओवाळतोय. टाकू सगळं? हा, टाकू? नाही तुम्हाला. नाही, तुला तर आवडतो, तुझं फेवरेट आहे. नाही, मला आवडतो तो. ठीक आहे, पळत का? ये बाबाच्या पायात पड, माझ्या पड. हे बघ राघव, हे म्हण, हे देवा माझ्या मागं म्हण. हे देवा. बस 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 बस. अरे बापरे.
नीट नीट बाबाच्या तर नीट पडलाच नाही तू. आता मी एक सांगतो मंत्र, तो मंत्र म्हण माझ्या मागे. संध्याकाळचे 7:30 वाजले आता. राघवचं औक्षण वगैरे केलं आहे आम्ही. दिव्याची पूजा तर काय म्हणजे मी सकाळीच केली होती आणि दुपारी नैवेद्य दाखवला होता. झाली. आजचा दिवस असं संपवला आमचा. तुमची दीपावंश कशी होती हे नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू.